बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। विशाल अग्रवालच्या नातेवाईकांचा वाद झालेला आहे। प्रसार माध्यमांशी त्यांना वाद घातलेला आहे। अग्रवाल कुटुंबाची माध्यमांशी मुजोरी पाहायला मिळते। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। माध्यम प्रतिनिधींनी या सगळ्या संदर्भात सवाल विचारले असता कॅमेरा देखील त्या व्यक्तीकडून कॅमेरा या ठिकाणी ढकलण्यात आलेले ही दृश्य आपण पाहतोय। सातत्याने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्याला सवाल उपस्थित करत होते, त्यावर मात्र त्याने प्रसार माध्यमांशी मुजोरी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मीडिया को मारता है, मीडियाला मारहाण केला। काय नाव तुझं? ए काय नाम आहे तेरा? ए तेरा नाम क्या है रे? या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, एवढी दादागिरी होतेच कशी? कॅमेराला हात कसा लावला जातो? नेमका काय घडलं तिथं? कोण आहे ही व्यक्ती? का तिथं पोहोचली होती? काय या सगळ्याची पार्श्वभूमी नेमकी? नक्कीच हा जो इसम आहे तो कालपासून जो आहे तो या सगळ्या फॅमिलीला फॉलोअप करत आहे। काल बाल न्यायालयामध्ये हाच इसम जो आहे ज्या प्रकारे हा वाद घालत होता माध्यमांच्या प्रतिनिधी, तो इसम कालपासून पोलिसांच्या समवेत आहे। आजच्या घडीला हा इसम पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आला होता आणि माध्यम प्रतिनिधींना वाद घालण्यास त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर माध्यमांना तो धक्काबुक्की करण्याचा देखील प्रयत्न केला। म्हणजे पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्याला कोंडण्यात आलेला आहे। गेल्या काही वेळापूर्वीच या इस्माने या ठिकाणी माध्यमाच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यास सुरुवात केली। खरं तर कॅमेरा देखील त्यानं हुसकवण्याचा प्रयत्न केला। काल सायंकाळपासून हा जो इसम आहे हा माध्यमाच्या पाठीमागे फॉलोअप करत आहे आणि काही वेळापूर्वी माध्यमाचे प्रतिनिधी त्याला विचारणा केली असता रागाला जाऊन त्यानं हा सगळा प्रकार केलेला आहे। पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या खोलीमध्ये त्याला आता बंद करण्यात आलेला आहे। लागवी निश्चित। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।